रूपाने बाद होत आहेत. माहिती आहे या क्षणाला आज ऋतिक टीम मध्ये नाहीये, त्यामुळे टॉप ऑर्डर मध्ये विशालची जबाबदारी फार वाढलेली होती, पण तो धावचीच्या रूपाने बाद झाला. पण मैदानावरती मागच्या सामन्याचा हिरो त्या ठिकाणी येत असताना आपण बघतायत विकास पाटील. विकासला लवकर यावं लागलं. मागच्या मॅच मध्ये 21 धावांची खेळी त्यांनी साकारली, मॅन ऑफ द मॅच राहिला. आणि या हंगामात त्याला आपण थोडंसं वर खेळताना बघतोय. पूर्वी तो मॅच फिनिशरच्या भूमिकेत असायचा, मधल्या काळामध्ये डोळ्यावरती दुखापत झाल्या कारणामुळे तो जास्त बॅटिंगला येतही नव्हता. पण यंदा आम्ही बघतोय की तो कॉन्फिडन्स विकासचा बघायला मिळतोय, तो आत्मविश्वास बघायला मिळतोय. आणि ती जिगरबाज वृत्ती पूर्वीपासून त्याच्यामध्ये होतीच, पण डोळ्यावरती चेंडू लागल्यामुळे थोडासा मागे राहायचा. ओ कट केलाय, चेंडू निघालाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, आकाशच्या बॅट मधून येतोय चौकार. बघतो आपण एकूण झालेली ती म्हणजे 8 धावा. मनीष बॉलिंग मार्कवर बघता आपण मनीषला षटक, पहिलं 4 ओव्हरची मॅच आहे आणि यातून जो विजेता असेल तो खेळेल निळजेशी. स्कीममध्ये बघू शकाल आपले आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची एक सुंदर प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आमच्या कॉम्बॉक्सच्या अगदी समोर. आज सकाळी त्यांचं आपण पूजन केलं मिलिंद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. बॅटची झेलची शक्यता, ओहो जेल ड्रॉप, विकासला जीवनदान. लॉलीपॉप कॅच सोडलेला आहे. क्षेत्ररक्षक कुणालकडनं चूक झाले, निल्सन निराश आहेत, रागावलेले आहेत, कारण की माहिती आहे विकासला बाद केला असतं तर आणखीन दबाव वाढवता आला असता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल कुणालकडनं चूक झालेली आहे. बॅटची आउटसाइड एज लागली होती, चेंडू पर्यंत पोहोचले होते. एक सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. जीवनदान मागच्या मॅचचा सामनावीर विकास पाटीलला मिळालेले. धावसंख्या धावफलकावरती 9. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आकाश पुन्हा एकदा सरकलेला आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आकाशची गणना केली जाते या संघामध्ये. ओ लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो षटकार. काय जबरदस्त फटका होता, स्टँड अँड डिलिव्हर्ड. अप्रतिम टायमिंग होता. आकाश पाटील 13 वरती पोहोचलाय, संघ पोहोचलाय 15 वरती. ओ कट करतायत, गॅप मध्ये खेळतायत, चेंडू निघाला थर्ड मॅचच्या दिशेने. आउटफील्ड प्रचंड फास्ट, फिल्डर धावतात, रेस लागली आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षक कुणालचा झेल जरूर ड्रॉप झालाय, पण ग्राउंड फिल्डिंग बघा. कुणालने चेंडूला कुठे जाऊन अडवलंय. रोडवरती गेला होता चेंडू खरं तर, पण तिथून त्याला आत ढकललं. बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये गॅप मध्ये खेळले होते, फक्त दिशा दिली होती आकाशने. चेंडू पोहोचला होता अगदी त्या रस्त्यावरती आत ढकललेले. गुड फिल्डिंग बाय कुणाल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली ती म्हणजे 18 धावा झालेली आहेत. षटक या ठिकाणी संपलेले. 18 धावा धावफलकावरती बघतो आपण आणि चांगली सुरुवात. विकेट जरूर गमावलाय विशालचा, पण डावांची गती अत्यंत चांगली आहे. आकाश पाटील 16 वरती खेळत आहेत. आकाश पाटीलला प्रथमच आम्ही पाणी हवंय, पाणी घेऊन जा 12th मॅन.
तर आकाशबद्दल मी बोलतो. आकाशला सगळ्यात पहिले मी खरं तर शिरडोनच्या मैदानावरती बघितला होता. 2016-17चा तो पर्व होता आणि तेव्हाच त्याने डेब्यू देखील केलं होतं. वय वर्षात जेमतेम 14-15 असेल त्याचं आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. शिरडोनच्या मैदानावरती गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती. फिरकी गोलंदाजी तो करायचा, पण मधल्या काही हंगामामध्ये तो दिसत नव्हता, कारण की शेवटी क्रिकेट सतत क्रिकेटही खेळणं कठीण आहे. जबाबदारी असते, जॉब असतो, व्यवसाय असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळण्याचा हा खेळ खेळावा लागतो आणि त्यासाठी आपण नेहमी मैदानावरती गावाच्या प्रतिष्ठेचा विचार करूनच उतरत असतो. काही जण असतात आर्थिकदृष्ट्या स्टेबल असतात, परिस्थिती घरची चांगली असते, त्यांना खेळायला काही फरक पडत नाही. पण काही जण असे असतात की आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नसते, त्यामुळे पैसा कमावणं हे फार गरजेचं असतं. भरपूर खेळाडू आहे जे आपले नोकरी धंदे सांभाळूनच खेळ खेळत असतात. बऱ्याचदा पालकांच्याही कंप्लेंट असतात. फुल टॉस यावेळेस मात्र खेळलेल्या मिड विकेटला फिल्डर आहे, तिथे चूक झाली विकीकडनं. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. नो बॉल कॉल अंपायरने केलेला आहे. 1+4 एकूण मिळतील धावा 5. ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत. कमरेच्या वर आज चेंडू होता. गुड डिसिजन बाय संदीप पाटील. आणि बघा फिल्डिंग खराब झाले. विकीला चेंडू अडवता आला असता, जजमेंट त्याचं चुकलं. त्या ठिकाणी चेंडू फार वेगाने त्याच्या बाजूने त्याला हुलकावणी देऊन गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 23. सागर उंच गेलाय, जेलची शक्यता आहे. जज करतायत अधिक त्या ठिकाणी फ्रीट होता, त्यामुळे बचावलेले आहेत. आणि फ्रीट वरती झेल बाद नसतो, हिट विकेट देखील नसतो. आपण जर पाहिलं तर क्लीन बोल्ड नसतं. फ्रीट वरती फलंदाज कॉमन पद्धत जर आपण पाहिलं तर ती रनआउटची असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर हँडल द बोल्ड आणि ऑब्स्ट्रक्ट इन द फील्ड. फिल्डिंगमध्ये जर तुम्ही अडथळा आणला तर मग तुम्हाला बाद दिलं जातं. हँडल द बोल्ड हा नियम बहुतेक काढलेला आहे. हिट द ट्वाइस हा खरं तर तो नियम आहे फ्रीट बॉलवरती आउट होण्याचा, तो कायम ठेवण्यात आलेला आहे. ओहो यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. फुल टॉस बॉल होता, संपर्क नाही झाला. विकासला मात्र प्रश्न पडलाय की कसा मिस झालाय. या चेंडूवरती 6 धावांची मोहर लागायला हवी होती, पण ती लागली नाही, कारण चेंडू मिस केला, जाऊन धडकला यष्ट्यांवरती. आणि बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये तो बॉल ज्याच्यावरती विकास बाद झाला होता आम्हाला दाखवता येतात. सागर फराड ओव्हर द विकेट आले होते या दरम्यान बघू शकाल. आणि हा चेंडू थेट यष्ट्यांवरती धडकलेला आहे. या क्षणाला ही विकेट फार महत्त्वाची होती. सापा टीमला धावसंख्या धावफलकावरती 24. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना अत्यंत चांगली धावगती राखलेली आहे. आणि कालच या मैदानावरती उंबारलीची स्पर्धा संपन्न झाली. आज लगेचच सागाव चषकचा प्रारंभ झाला आहे. सागावची 40+ स्पर्धा देखील याच मैदानावरती येणाऱ्या 18 तारखेला सुरू होणार आहे. 18, 19, 20, 21 हे मैदान प्रचंड व्यस्त आहे. शेड्यूल प्रत्येकाचं व्यस्त आहे. या ठिकाणी चेतन मात्रे आणि सुनील भोईर ही A1 जोडी मगाशी आली होती, आता दिसत नाहीत, कदाचित गेले असतील घरी, पण तेही बघायला आलेत ग्राउंड. आणि इथेच 18 तारखेला सुरू होणार आहे पुन्हा एकदा 40+ क्रिकेटचा रणसंग्राम. 40+चे भरपूर मॅचेस होत आहेत. 36 संघ खेळणार आहेत सागाव 40+ संघाच्या स्पर्धेमध्ये, सागाव चषकमध्ये. आणि जसा फॉर्म 40+च्या ग्रुपवरती पडलाय, धडाधड आमची एंट्री फिक्स करा, आमची एंट्री फिक्स करा, लगेचच मेसेज येत आहेत. आणि जो हाजीर तो वजीर असा नियम आहे तिथे. ओया मैदानाकडे कमलेश मैदानावरती आलाय. कधी घेतो विकेट, कधी करतो धावा. मैदानावरती कमलेश उर्फ कावा. ओहो पहिलाच बॉल. अपील बघा यष्टांच्या मागे. नेल्सनचा अपील तर मला नवनाथ साळुंके यांची आठवण आली, नाव यायचे. त्यांचं अपील खतरनाक असतं. आता थर्ड अंपायर नाही देता येणार यासाठी. आपल्याकडे कुठेच निकोमीटर आहे, अल्ट्रा एज आहे, कसं आपण ओळखणार. ग्राउंड अंपायर जे सांगतील तेच मान्य करावं लागेल. नेल्सन मडवी एक्साइटमेंट आपण बघू शकाल. ओहो बॅट त्यांची जमिनीला ब्रश झाली होती, फार जवळून गेलाय चेंडू.
अपील करावं लागतं नियम क्रमांक 27 नुसार तुम्हाला, पण अपील पंचाने फेटाळलेले आहे. धावसंख्या 24 वरती स्थिरावलेली. सागर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला बॅटर कमलेश. लॉफ्ट केलाय हलक्या हाताने, फिल्डर जज करतायत आणि पकडलाय झेल. क्षेत्ररक्षक अगदी प्रेमाने हा झेल स्वीकारलाय, कारण माहित होतं कमलेशची विकेट महत्वाची आहे. कमलेशला परतावं लागेल. तिसरा धक्का मैदानावरती. RR इन्फ्रा चेंज द गेम वडवली बी संघाला. पण आता आपण बघतायत की या ओव्हरमध्ये केवळ 6 धावाल्या, 2 विकेट या ओव्हरमध्ये आपण येताना बघितलेले आहेत. बॉलिंग मार्क तयार. सागर हवेत आहे. झेल होईल का? फिल्डर खूप मागे आहेत. चेंडू पहिल्या टप्प्यात उचलण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा धोका पत्करलेला आहे शुभमने, आणि ही तिसरी धाव होईल का? आणि हो, त्या ठिकाणी तो प्रयत्नही सफल झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 3 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले आपण बघतोय ती म्हणजे कोणा 27 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, या ओव्हरमध्ये कुठेतरी कंट्रोल केलेले आहे. एक चेंडू शेष आहे. शुभम आणि आकाश 2 बंधुराज मैदानावरती. 2 सख्खे भाऊ आपण बघतायत. 3 सख्खे भाऊ या टीम मध्ये आपण बघितलेले आहेत. आधी विनायकला विशालला बघितलं. विनायकला वेळ नसतो, त्यामुळे तो फारसा संघात दिसत नाही, पण शरीराने संघासोबत नसला तरी मनाने तो नेहमीच टीम बरोबर असतो. जॉबला असला तरी मॅचेस बघत असतो वेळ भेटेल तसा. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की हरिश्चंद्र पाटील यांचे 3 सुपुत्र आपण बघतायत. कमलेश, कल्पेश, रुपेश या संघामध्ये खेळताना. गोलंदाज तयार. सागर उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. फिल्डर जज करतायत. प्रेमने आणखीन एक झेल अगदी प्रेमाने टिपला. फलंदाज बाद होतील. आकाश पाटील. चौथा धक्का वडवली बिला. मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. आपण बघतायत कल्पेश. दोन्ही बॅटर नौखे मैदानावरती. आकाश बाद झाला. आकाशने 21 धावांची एक सुंदर खेळी साकारली. 300चा स्ट्राईक रेट त्याचा राहिला. 7 चेंडू त्याने फेस केले. त्याला थांबायला हवं होतं असं जरूर संघ सहकार्यानं वाटत होतं, पण तो बाद झाला. आणि आता मैदानावरती कल्पेश येतोय. 4 विकेट गमावल्या 27 वरती. काय जबरदस्त सुरुवात झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 विकेट होता विशालच्या रूपाने. धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 18 होत्या, पण त्यानंतर काय कंट्रोल केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सागर पाटीलने फक्त धावा दिल्या, त्याने 8 धावा दिलेल्या आहेत आणि 3 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. बॉलिंग मार्कवर विकी मडवी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होते.
हो 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 हो, फक्त दिशा दिली आहे, कट केलंय, चेंडू निघालाय थर्ड मॅन सीमा रेषेच्या पार, येतोय हा चौकार. युक्तिश्रेष्ठ या फटक्यामध्ये अजिबात नव्हते कष्ट. आपण जर पाहिलं तर फक्त दिशा दिली आहे, फिल्ड तिथे लावलाय, विकीकडे गती आहे, त्या गतीचा वापर केलाय फलंदाजाने. शुभमने फक्त दिशा दिली. पाहिलं होतं गॅपमध्ये डीपमध्ये फिल्डर नाहीये, पण तिथे एक फिल्डर आता तैनात करण्यात आलेले आहे शुभमसाठी. या फटक्यासाठी जो मागचा फटका खेळले होते त्यासाठी आता प्रोटेक्शन दिले गेले. 31 धावा. ओ इनसाइड आउटच्या माध्यमातून पुढे येऊन चेंडू कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी पाठवलाय आणि पंचांचा इशारा येतोय आज चौकार. मला ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. उलटा चेंडू फक्त दिशा दिली थ्रू द कव्हर. मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हरमध्ये केवळ 6 धावा दिल्या होत्या, 4 विकेट घेतले होते. या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 8. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते. मागच्या मॅच मध्ये तुम्ही काय केले त्याला अजिबात महत्व नसतं, तुम्ही नव्याने काय कराल याला अधिक महत्व असतं. वेगवान चेंडू होता, बीट केले वेगाने. पुन्हा एकदा आपण बघतोय डॉट बॉल. सलग 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल बघायला मिळतोय. फुल लेंथ होता, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. करंट रन रेट 14.00. लॉफ्ट केलाय समोर, फिल्डर अगदी हातामध्ये. सॉफ्ट डिसमिसल खेळायचं होतं, गॅप मध्ये नाही खेळता आलं. विकीला मिळतं यश. फलंदाज शुभम पाटीलच्या खेळीचा अंत. हा धक्का लागतोय 5व्या मैदानावरती 35 वरती. आर इन्फ्रा चेंज द गेम, वडवली बीला. संदेश त्या ठिकाणी दाखल झाला कल्पेच्या सोबतीला. शुभम बाजारा. शुभमने 11 धावा केल्या 5 चेंडूमध्ये. 35 वरती हा 5वा धक्का. 2.4 षटक कंप्लीट झाले आहेत. यावरचे 2 बॉल बाकी आहेत. चांगलं कमबॅक. 2 चौकार आले होते सलग, मात्र त्यानंतर पुढचे 2 बॉल आपण बघतात, एक डॉट आणि एक विकेट त्या ठिकाणी बघायला मिळते. विकी मडवी पुन्हा एकदा तयार. स्टॅकिंग एंडला संदेश. हो उसळणारा चेंडू फुल करायचा होता. तर थर्ड अंपायरला या ठिकाणी रेफर केले, चेक करतायत की चेंडू किती वर होता पडल्यानंतर. वाईट बॉलचा या ठिकाणी कॉल आलेला आहे, मला वाटतं नाही आलाय. चेक करतोय आपण. नाही दिलाय, नाही दिलाय. रिव्ह्यू आहे का रे? हो आमचा रिव्ह्यू. नाही 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 त्याही घेतलाय. आम्ही घेतलाय ना, घेतलाय. बिल्डिंग वाल्याने पण दाखवला पहिले. अरे आता बोलला ना, स्वतःच बोला अंपायर रिव्ह्यू ना. आता का नाटक करतो रे तू? दादा चहा भी मागव ना मग, असा प्रॉब्लेम आहे. वाईड बॉल आहे, जास्त उसळणार होता. आपण बघतायत अगदी डोक्याच्या वरून गेले त्या कारणास्तव अंपायर, थर्ड अंपायरने सांगितले की हा वाईड बॉल आहे. 1 धाव मिळेल. टीमसाठी खरं तर अशा पद्धतीचा रिव्ह्यू नाही वाईडसाठी.
अंपायरला वाटलं त्या ठिकाणी थोडं कन्फ्युजन होतं म्हणून त्यांनी ते क्लिअर करण्यासाठी थर्ड अंपायर रेफर केला होता. या दरम्यान बघूया हा चौकार येतोय आणि हा मच निडेड चौकार आहे. खरंच गरज होती या क्षणाला या मोठ्या फटक्याची. संदेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 40 आपण बघतोय. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे. तिसरं. धावांची गती अजिबात कमी झाली नाही बघा. विकेट्स 5 जरूर गेले आहेत पण रन रेट चांगला बघायला मिळतो. धावसंख्या ही हलती ठेवलेली आहे. निळजेचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. जय हनुमान निळजे. आणि हल्ली सगळेजण युट्यूब वरती बघतायत की पहिली इनिंग चालू आहे, दुसरी चालू होईल तेव्हा आपण जाऊ. पहिले युट्यूब वगैरे नव्हतं तेव्हा सकाळी गेले का डायरेक्ट संध्याकाळी जे काय होईल तो फैसला. हा चेंडू आपण बघताय त्या ठिकाणी डॉट येतोय आणि अशा प्रकारे षटक तिसरं संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 40, 13.33 धावांची गती. हा शेवटचा डॉट बॉल या ठिकाणी दाखवतात ॲक्शन रिप्ले मध्ये सागर फराड आपल्याला. तर कारण रन रेट 13.33. बघूया अखेरचं षटक आणि इथून किती धावा येत आहेत. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. जरी आपल्याकडे वेळ असला शेवटच्या मॅचसाठी तरी आपण अजिबात मॅच थांबू देऊ नका. उद्या मात्र एक मॅच अतिरिक्त शेवटच्या दिवशी. टोटल 9 मॅचेस असणार आहे. एक सेमीफायनल आणि त्याचबरोबर फायनल. आपण उद्या एक सेमीफायनल कव्हर करणार आहोत. आजच्या गटातून जो संघ सुपर 4ला येईल आणि उद्याच्या गटातून जो येईल त्या दोघांमध्ये आपण शेवटची मॅच उद्या कव्हर करणार आहोत आणि तो संघ थेट फायनलला पोहोचेल. आणि तिसऱ्या दिवशी एक संघ सुपर 4मध्ये जाईल आणि चौथ्या दिवशी आपण एक संघ सुपर 4मध्ये काढू. त्या दोघांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या अंतिम विजेत्यामध्ये आपण ती मॅच कव्हर करू. सेकंड सेमीफायनल आणि मग फायनलची मॅच ही 9वी मॅच असणार आहे. त्यामुळे उद्या आपण लवकर मॅच सुरू करणार आहोत. शेवटच्या दिवशी तर आपल्याला 9 वाजता मॅच कुठल्याही परिस्थितीत सुरू करायला लागेल. शेवटचं षटक घेऊन येत आहेत रोहित पाटील. स्टॅकिंग इनला कल्पेश. कल्पेशने समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या वरून पाठवला चेंडू सीमा पार. येतो हा षटकार. फलकावरती 46. इज अ गेम वडवली बी. खरं तर नावच सगळ्यांना माहिती आहे की कधीही कुठल्याही सामन्याला ते खिलाडीने देऊ शकतात. 5 विकेट जाऊनही धावांचा ओघ कायम आपण बघतायत. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने गेलेला आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. थोडीशी तिथे घाई झाली आणि या दरम्यान 2 धावा आपण बघतायत. आणि बघा वडवलीचे आणखीन 2 खेळाडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. वडवलीचं वैशिष्ट्य राहिले तरुण खेळाडूंना फार कमी वयामध्ये संघामध्ये स्थान दिलं जातं. त्यांना ते डेअरिंग दिली जाते. इनर एज होती. निल्सनला चेंडू गॅदर करता आला नाही पण बघा धावत किती वेगाने आलेत शॉर्ट लेगला. केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघता ती म्हणजे 49. चांगली धावगती आहे. चांगली बॅटिंग या ठिकाणी कल्पेशने दाखवलेली. 8 वरती खेळतोय. संदेश 4 वरती खेळतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा झालेल्या आहेत. पंचांकडनं गाड पुन्हा एकदा घेत असताना संदेश सामना करण्यास सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर रोहित पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू. विकेट किपरला पुन्हा एकदा निल्सनला गॅदर करता आला नाहीये. क्लोज किपिंग करतायत आणि बहुतेक हलकीशी एज असावी त्याच कारणाचा अंपायरचा कुठलाही सिग्नल या ठिकाणी आलेला नाहीये. एक धाव आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतायत. एकूण झालेली 50 धावा पूर्ण वडवली बीच्या. रोहित लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेसाठी संदेश निघालेले आहेत.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. नेहमीच हे चित्र आपण बघत आलेले कित्येक वर्षापासून बघतोय. सिंगल डबलचं महत्व वडवली बीला माहिती आहे आणि यासाठी हा संघ ओळखला जातो. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याचबरोबर रनिंग बिटवीन द विकेट प्रत्येकाचं चांगलं राहिलेलं आहे. कमिटमेंट कशी द्यायची असते 11 जणांनी हे नेहमी दाखवले. प्रत्येकाचा एक रोल आहे आणि प्रत्येकाची एक भूमिका आहे, प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायला हवी. हा चेंडू ऑन साईडला. विकी पुन्हा एकदा येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल. आणि बघा काय जबरदस्त धावतायत, जणू काय पायाला चाकं लावलेली आहेत. आणि अशा प्रकारे हे सत्र संपलंय. पहिल्या सत्रात प्रथम बॅटिंग करत असताना वडवली बीने एकूण धावा लावल्या 54 आणि 55 धावांचं लक्ष्य विजयासाठी या ठिकाणी कुशल स्पोर्ट्स सापाड संघाला पूर्ण करायचं आहे 24 चेंडूमध्ये. दरम्यान आपण बघूया या सत्रादरम्यान ब्रेकमध्ये आपण काही सत्कार कव्हर करणार आहोत. मंचावरती मगाशी ज्यांचं आगमन झालं आदरणीय सत्यवंतदादा म्हात्रे आजदे गावचे संघर्ष समितीचे हे सगळी मंडळी उपाध्यक्ष आहेत. हे राम पाटील खोळेगावचे आहेत, रामचंद्र पाटील सोनारपाडाचे, संदीप पालकरी सोनारपाडाचे आहेत, मधुकर माळी हे भोपरचे आहेत, त्याचबरोबर अनंत पाटील हे शेडोनचे आहेत. ही संघर्ष समितीची संपूर्ण टीम आहे. समाजात जर कुठेही अन्याय होतोय असं दिसतंय, कुठेही गुणावरती अत्याचार होतोय, कुठलीही समस्या असेल समाजामध्ये, तेव्हा ही संघर्ष समिती नेहमीच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत असते. अशी हे संघर्ष समितीचे सगळे हे आमचे शिलेदार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. आणि मी या ठिकाणी राहुल जाधव यांना विनंती करेन, सर्वात प्रथम आपण सत्यवानजी म्हात्रे आजदे गावचे यांना आपण सन्मानित करायचे. आदरणीय श्री सत्यवान म्हात्रे आजदेगाव यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. राहुल जाधव आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे धडाडीचे कार्यकर्ते, उत्कृष्ट बॅट्समन आणि नक्कीच फार मोठा रोल राहुल यांचा नेहमीच राहिलेला आहे. तर सत्यवानजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना यानंतर कोळेगावचे आदरणीय श्री राम पाटील यांना विनंती करेन, या आपण रामदादा आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. या फोटो या ठिकाणी काढा आपण जरा. आदरणीय श्री राम पाटील कोळेगावचे या ठिकाणी यांचा सन्मान राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते. यानंतर मी सोनारपाडा गावचे आदरणीय श्री रामचंद्र पाटील यांना विनंती करेन, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय श्री रामचंद्र पाटील सोनारपाडा यांचा सन्मान या मंचावरती होत असताना राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते हे सगळी मंडळी शुभेच्छा देण्यासाठी, आपला आशीर्वाद देण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी या मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर सोनारपाडा गावचे यशस्वी उद्योजक श्री संदीप पालकरी यांना मी विनंती करेन, आपण देखील या, आपलाही सन्मान राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यानंतर बोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री मधुकर माळी, बोपर संघासाठी जे कुमार माळी खेळतात त्यांचे हे पिताश्री मधुकर माळी यांचा सन्मान या मंचावरती होत असताना यानंतर शिवडोन गावचे आदरणीय श्री अनंत पाटील यांना मी विनंती करेन, आपणही या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर राम म्हात्रे यांचे सासरे बुवा आमचे राम म्हात्रे बघा या ठिकाणी जावई इथे आहेत आणि मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तर सत्यवंत दादांना काहीतरी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय. कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व क्रिकेट प्रेमींना या सत्राच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे जे खेळत आहेत बॅटिंग करणारे, बॉलिंग फिल्डिंग करणारे आणि प्रेक्षक
सर्वांना या टुर्नामेंटच्या शुभेच्छा. असंच तुम्ही खेळ करत राहा. सुंदर असं आयोजन नियोजन. मी खास या ठिकाणी आलो, राहुलनी फोन केला आणि आम्ही सर्व टीम इथे आलो, परंतु येण्याचा उद्देश आमचा वेगळा आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या समाजाचे भीष्माचार्य लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला आजपर्यंत दिलेलं नाहीये. या राज्यकर्त्यांनी फक्त आजपर्यंत चॉकलेट दिलेलं आहे. क्रिकेट खेळता खेळता सामाजिक आणि समाजासाठी देखील तुम्ही थोडंसं योगदान द्यावं. मागच्या वेळेस 2 महिने मुख्यमंत्र्यांनी टाइम घेतलेला होता, परंतु आजतागायत तो टाइम संपला, परंतु काही अजूनपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागलं नाहीये. म्हणून येत्या 22 तारखेला विद्यमान खासदार श्री बाल्यामामा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली मानकोली नाका या ठिकाणीहून कमीत कमी 1 लाख पब्लिकचा जन आक्रोश मोर्चा म्हणजे पायीच निघणार आहोत आपण आणि पायी चालत चालत आपल्याला त्या एअरपोर्टवरती 24 तारखेला धडक द्यायची आहे. आणि जोपर्यंत त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार नाही तोपर्यंत आपल्याला तिथून उठायचं नाहीये. कारण येणाऱ्या पिढीला आपल्याला सांगावं लागेल की आम्ही या विमानतळाच्या नामकरणाच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो, आमचा इतिहासात नाव नोंदलं जाईल. म्हणून क्रिकेट खेळणारे, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट बघणारे प्रेक्षक सर्वांना, सर्व समाज बांधवांना, सर्वच भूमिपुत्रांना मी आव्हान करू इच्छितो की येत्या 22 तारखेला मानकोली या ठिकाणी या आणि या आंदोलनामध्ये, जन आक्रोश आंदोलनामध्ये सहभागी व्हा. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमींना आणि क्रिकेटरांना या टुर्नामेंटच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पण त्यांचा आवाज ऐकला विनोद पाटील सरांचा. जरूर पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये टीम चेस द गेम RR इन्फ्रा या टीमनं नक्कीच आपण बघितलं पहिली बॅटिंग केली आणि धावा बनवल्या. पंचावन्न धावांचं टार्गेट इथून पार करायचं आहे टीम सापाळ संघाला. मागच्या मॅचमध्ये ज्यानं अतिशय चांगलं क्रिकेट खेळला तोच निलसल मडवे मैदानाच्या बाहेर आहे, आउट झाला. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी मडवी आहे. विकी मडवी 6 फटकाला जवाब आहे, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. मेल चौकार. टिफान 55 बनवायच्या पहिल्या ओव्हर मध्ये 5 बॉलचा खेळ झाला. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती कमलेश उर्फ कावा, ज्यानं आतापर्यंत भरपूर क्रिकेट खेळला, ओपन क्रिकेट देखील फार खेळत असतो. आणि तोच पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहे तिथून दूरवरून आलाय. शुभमला आपण जरूर बघतो फिल्डिंग थोडीशी रुपेशात आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाला. त्या मात्र 2 धावसंख्या. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि त्यानंतर अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये इथून करायचे असतील या मॅच मध्ये 47 जास्त नाहीये. तिथून जर या ओव्हर मध्ये धावा आल्या तर या मॅच मध्ये जरूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल.
एका बाजूला हर्षल आहे, दुसऱ्या बाजूला विकी मडवी. 2 बॉल 6 धावा बनवल्यात. हर्षलने 1 बॉल फेस केला, एकही धाव आली नाहीये. आता इथून या मॅच मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये शुभमला आपण जरूर बघणार आहोत. शुभम देखील एक चांगला खेळाडू आहे, तो देखील ओपन मध्ये खेळत असतो. त्याची देखील चांगली गोलंदाजी नेहमी पाहायला मिळते. टीम निलजे यानंतरची मॅच, यामधून जो विनर होणार तो टीम निलजे सोबत फाईट करणार आहे. तर टीम निलजे कुठे असतील ते उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, रिपोर्ट करायचं आहे. जशी मॅच संपणार लगेचच तुमची मॅच असणार आहे. टीम निलजे संघ धावसंख्या धावफलकावरती 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा. एका गड्या शंभू बदल्यामध्ये महत्वाची विकेट निल्सन मडवीची, ती मैदानाच्या बाहेर आहे. आणि आता समीकरणे 18 बॉल आणि 47 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, आपल्याला जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे कावा आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे, एक सिंगल जरूर. फेकी अगदी चांगली आहे खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. विकास पाटीलला आपण बघितलं यष्टिरक्षक या भूमिकेमध्ये, एक चांगला खेळाडू आहे विकास पाटील देखील. त्याच्याजवळ देखील फार अनुभव आहे. चांगली टीम आहे वडवली बी, आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट त्यांच्यामध्ये जरूर नेहमी आपण पाहत असतो. सापाटा संघ देखील आपण बघतोय पहिल्या मॅच मध्ये जरूर चांगलं क्रिकेट दाखवलं. या मॅच मध्ये देखील दाखवावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. इथून जरूर बघतो आपण 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा, 1 बॉलचा खेळ झालाय. 9 आणि स्कोर बोर्ड 9 धावा झाल्यात. आणि इथून आता मात्र 46 धाव्यांचं लक्ष. बॉल शिल्लक 17 आणि बनवायचे 46. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायचा होता. शुभमने आपलं शरीर पूर्णपणे झुकवलं होतं, मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे इथून बॉल हातामध्ये मिळाला नाहीये. त्यानंतर फिल्डर तिथून दूरवरून आला आणि एक धावसंख्या धावफलकावरती 10 आहे. सेकंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो हर्षल. 9 सायकलला विकी मडवी आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज शुभम. पुढचा चेंडू उडवलाय. ह्या फटक्याची वाट भरपूर वेळ हर्षल बघत होता, मात्र आता आलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. व्यासपीठाच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषा पार येतोय. षटकार अगदी जसा आला ना तसा लगेचच हर्षलनं पाठवला सीमारेषेच्या बाहेर. व्यासपीठाला मानवंदना देताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आपण जरूर बघितलाय. धावसंख्या धावफलकावरती 16. या मॅच मध्ये आपण जरूर बघतोय इथून चांगला खेळ नक्कीच करावा लागेल. 3 बॉल झाले, 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणि या मॅच मध्ये आता पलटवार होणार का? या मॅच मध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना पाहण्याजोगी मॅच होईल का? हाय व्होल्टेज मॅच होणार का? शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच जाईल का? चेंज द गेम वडवली म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं नक्कीच होणार, कारण चेंज द गेम वडवली नाव का दिलंय? भरपूर मॅच हातामधून गेलेल्या यांनी बनवल्यात आणि आपल्या बाजूनी जरूर झुकवल्यात. तो संघ चेंज द गेम RR इन्फ्रा वडवली बी. हा बॉल सरळ खेळला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. 2 खेळाडू जरूर लॉंग ऑफ वरून खेळू आला. फेकी करायला रनआउट आहे की काय? आणि हो, फलंदाज बाद विवेक मडवी बॅक टू द डगआउट.
यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं अगदी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपल्या कानापर्यंत जरूर पोहोचवलंय. पुन्हा एकदा हा बॉल त्यातून घेऊन गेला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे फेकीचा जरूर चांगली आली असती ना तर हा देखील विकेट मिळाला असता. थोडासा लेट आला बॉल आणि इथून मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. धावसंख्या 2 न पुढे सरकली आहे. ती धावसंख्या धावफलकावरती 19. बॉल आतापर्यंत 5 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला फास्ट जास्त वेळ घ्यायचा नाहीये. यानंतर अजून एक मॅच यातून तो जिंकणार तो टीम निलजे या संघासोबत फाईट करेल. पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचा बॉल होता. हो अगदी खोदून काढलाय बॉल. हेलिकॉप्टर स्टाईल मारायचा होता मात्र कुठेतरी वेगानं तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. हेच क्रिकेट व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे आणि हा बॉल अगदी खोलातला होता तो देखील खोदून काढला मात्र 2 धावा कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं संपलं. धावसंख्या धावफलकावरती 21. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इक्वेशन असेल या मॅच मध्ये 12 बॉल आणि रन्स करायचे आहेत 34 इथून बनवायचे आहेत. स्पीड अप घ्या प्लीज. टीम चेंज बनवली. RR इन्फ्रा ह्या नावानं हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 12 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मध्ये 21 धावा 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 12 मध्ये 34ची गरज. इथून या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. अगदी या मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आहे आणि अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय आणि या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघितलं वेगळी संकल्पना देखील आहे. 12 मॅनला इथून मेडल देखील आहे. काहीतरी वेगळं करण्याचं काम जरूर पाहायला मिळतंय. चला प्लीज वेळ घेऊ नका. मॅचला सुरुवात करायची आहे. 2 ऑफिशियल पंच एका बाजूला संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला सचिन म्हात्रे. बॉलिंग मार्क वरती जयेश उर्फ पोलीस. 12 मध्ये 34ची गरज आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाणार अजून देखील सांगता येणार नाहीये. ओ एज जरूर होती. बॅटला जरूर फिल्डिंग चांगली झाली. डायरेक्ट हिट करायचा होता मात्र गेला नाहीये. त्यानंतर जरूर पाहायला मिळतं हर्षल स्ट्राईक एंडला येईल. मडवी देखील मैदानाच्या बाहेर आहे. 2 विकेट्स आतापर्यंत गेले. जयेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पोलीस बॉलिंग मार्क वरती आहे. फास्ट खेळा. थोडं जास्त वेळ घ्यायचा नाहीये जयेश कारण अजून एक सामना टीम निलजे आला असेल तर रिपोर्ट या आमच्या व्यासपीठ दिशेने कॅप्टन पाठवायचं लगेच. बॉल मोठा फटका खेळायचा होता मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. क्षेत्ररक्षक तिथे शुभमला आपण पाहिलं फेकेपर्यंत परफेक्ट थ्रो आहे. अनुभव भरपूर आहे यांच्याकडे जरूर आपल्याला पाहायला मिळतं आणि चेंज द गेम वडवली मधले फार असे खेळाडू ओपन मध्ये खेळतात. ऋतिक पाटीलला आपण बघितलं आतापर्यंत चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी आपण खेळत असताना पाहिलंय. आज तो सध्या नाहीये. तो देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील अनुभव भरपूर आहे. आता बॉल शिल्लक आहे. 10 रन करायचे आहेत. इथून 31 धावा 31. जयेश देखील आता पूर्णपणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आला. प्रयत्न थोडासा खराब पाहायला मिळाला. तिथे आपण बघितलं रुपेशला
मात्र बॉल हातामध्ये घेता आला नाही. कॅच घ्यायची होती, जमलं नाहीये आणि तिथून कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप म्हणजे मास ड्रॉप होती की काय, असं क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगत असतो. कॅचेस विन द मॅचेस. मात्र कोणाच्या बाजूनी कधी सामना झुकणार हे सांगू शकत नाहीये, आपल्या हातामध्ये नाहीये. जोपर्यंत ही मॅच संपत नाहीये तोपर्यंत कोण ही मॅच घेऊन जात आहे हे सांगू शकत नाहीये. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं आणि क्रिकेट अतिशय चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि इथून बॉलर पुन्हा एकदा जयेश तयार आहे. फुल टॉस फिरकावलाय, क्षेत्ररक्षक आहे, फक्त बघावा लागेल. मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार येतोय. बिग 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 षटकार. चांगलं संगीत रंगामध्ये आणताच डीजे मास्टर चांगलं संगीत जरूर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. पुन्हा एकदा जयेश. पुढचा बॉल समोर खेळला, क्षेत्ररक्षक आहे, आकाशच्या देखील अवकाशा बाहेर. गुड नॉट टेक तमाशा देख, बॉल सीमा पार, षटकार. अडतीस जावा अजून एक बॉल शिल्लक आहे. मॅच पूर्णपणे फिरवली. मी मगाशीच सांगितलं मॅच संपली नाही अजून. आता इक्वेशन असणार आहे 7 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे ऑन केली आहे. पहिलेचे 3 बॉल अतिशय चांगले होते. या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत. हेच तर क्रिकेट आहे. कॅच पकडली असती तर स्ट्राईक चेंज झाली नसती, या 2 षटकार आले नसते. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. 7 बॉल 17ची गरज आहे. थोडीशी मिस्टेक, थोडंसं गुणलेखामध्ये हरकत नाही आहे. आतमध्ये 18 करायचे. 7 बॉल 18. हा बॉल तिसरा देखील हो 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 निघून जातोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय, षटकार. शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये येणार आहे, शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये जाणार आहे. जबाबदारी अनिल वरती दिली आहे. 6 मध्ये 12 थांबवेल का अनिल? कारण मॅच कुठे होती, कुठे आणून ठेवली आहे. मॅच 10 बॉल 31 ची मॅच आता आली आहे 6 बॉल 12 वरती. ही मॅच पूर्णपणे पलटली. मी मगाशीच सांगितलं हे क्रिकेट आहे, कधी कोण जिंकेल कधी कोण हारेल सांगू शकत नाहीये. आणि पूर्णपणे मॅच बदलून टाकली. जयेशनी 3 बॉल आहेत ना अगदी चांगले टाकले. मात्र नंतरचे 3 बॉल 3 षटकार म्हणजे कुठेतरी गोलंदाजाला आज झोप येणार नाही. कारण हे 3 षटकार बघण्याजोगे होते. परफेक्ट आपल्याला पाहायला मिळालं. आता 6 बॉल 12 ची गरज आहे. 43 झाल्या. ओव्हर मध्ये 22 धावा खर्च केल्या ते मात्र जयेशनी. फास्ट घ्या, थोडस जास्त वेळ घेऊ नका. अनिल बॉलिंग मार्क वरती 6 मध्ये करायचे, तिथून 12 धावा. अनिल पाटील ते कमाल करणार का? नाव तो चेंज द गेम वडवली बी आहे. त्या नावामध्ये ताकद आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल, पण बॅट्समन देखील तितकाच पॉवरफुल आहे. पहिलाच बॉल सरळ घेऊन काढला. इथे पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक तिथे लॉंग तैनात आहेत. इसला आपण जरूर बघितलं.
आणि तोपर्यंत धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 44 धावा. विकास पाटील थोडेस टेन्शनची मात्रा, कारण मॅच त्यांना माहिती आहे, मॅच खुली होती, मॅच पूर्णपणे ऑन होती. मात्र जयेशने पहिलेचे 3 बॉल टाकले, त्यानंतरचे 3 बॉल डबल धावा आल्या, त्या मात्र 18 धावा खर्च केल्या, म्हणजे टोटल 22 धावा खर्च केल्या 6 बॉलमध्ये ते जयेशने. आता अनिलला जबाबदारी तर दिली आहे, ही जबाबदारी पार पूर्णपणे करावी लागेल. आणि हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 1-1 धावा देखील होत नाही, करून दाखवलंय. सोनारपाडाच्या करणनं अगदी चांगली गोलंदाजी आपण बघितलं केली होती या वर्षामध्ये, आणि हे क्रिकेट आहे, काही देखील होईल. हा बॉल पुन्हा एकदा तास दिशेनं खेळून काढला क्षेत्ररक्षक शुभम, दूरवरून आला, फेकी केली आहे, रनआउटची संधी, चुकीला माफी नाहीये, फलंदाज बाद. हर्षलला परतावा लागेल मागे. नॉन सेकंडला सागर आहे. ही अशी चुकी हर्षलने केली नव्हती पाहिजे, कारण आता या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. ज्या सागरनं मॅच पूर्णपणे खुल्ली केली, त्याला स्ट्राईक देणं भरपूर गरजेचं होतं. त्यांनी 5 बॉल फेस केले, 20 धावा बनवल्या, 3 बॉल 3 षटकार ठोकले, आणि आता मात्र समीकरण आहे 4 बॉल 10 धावेंची गरज. आता मात्र ही मॅच शेवटपर्यंत चेंज द गेम वडवली अशी आहे ना, मॅच शेवटपर्यंत सोडत नाही, हे लक्षात घ्या. आता बॉल 4 शिल्लक आहेत, 10 धावेंची गरज. अनिलला जरूर झटक दिलाय या 12 धावा रोखण्यासाठी. 2 बॉल तर चांगले आलेत, आणि आता 4 बॉल काय असणार. फास्ट खेळा प्लीज, वेळ घेऊ नका. टीम नील जे आले असतील तर उपस्थित राहायचंय, यामध्ये तो जिंकणार, तो तुमच्यासोबत फाईट करणार आहे. सुपर 4 ची मॅच असेल ती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, रोशन 6. इथे क्षेत्ररक्षक आहे, दोन्ही हात खुल्ले केले, शुभम आहे, म्हणजे चुकी नाहीये, फलंदाज बाद. आउट झाला, जसा आला तसा माघारी जाईल. मध्ये अधिक पाटील, नावात ताकद आहे, हाईट पहा. इथून आता ही बॅटिंग तशी होणार का. 3 बॉल 10 ची गरज आहे, आणि इथून आता अनिल, 3 बॉल तर चांगले आले, 3 बॉल काय असतील. जयेशने देखील तेच केला, 3 बॉल चांगले आहे, आणि 3 बॉल थोडेसे खराब आले. हरकत नाही आहे, गोलंदाज आहे. इथून या मॅच मध्ये आता 3 बॉल कसे असणार आहेत अनिलचे, इथे सांगून देईल. फास्ट सोडा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 3 बॉल 10 ची गरज आहे. विकास पाटील शेवटपर्यंत मास सोडत नाही, लक्षात घ्या. तीन बॉल 10 इथून करायचे आहेत. अधिक पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता जबाबदारी तर आहे, इथून चांगले फटके मारावा लागेल. कॅप्टन आहे स्वतः टीम सापाटे संघाचा, कॅप्टन सारखी खेळी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मास सागरनी बनवलेली 5 बॉल 20 वैयक्तिक केला होत्या. उडवलाय पुन्हा एकदा त्याच दिशेने, शुभम, चुकी होणार नाहीये, आणि इथून आउट झाला फलंदाज. अधिक पाटील देखील जसा आला तसा माघारी जाणार. OUT आउट.
इथून टीम नीलचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. रिपोर्ट करायचंय. चला वेळ घेऊ नका प्लीज कॅप्टन, लगेचच या. दोन बॉल 10 इथून करायचे. अनिल वरती जबाबदारी दिली जरूर त्यानं. 4 बॉल तर चांगले टाकलेत. आता 2 बॉल 10 ची गरज आहे. या 2 बॉल मध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे नक्कीच सांगणार आहे. कारण ही मैदानाच्या आतमध्ये काही देखील होऊ शकतं. हे क्रिकेट आहे. हाय व्होल्टेज मॅच होईल का या 2 बॉल मध्ये? प्रेक्षकांना पाहण्याजोगी मॅच होणार का? कारण बॉल शिल्लक 2 आहेत. रन्स करायचे 10 आणि इथून सेकंडला फलंदाज आहे तो मनीष. या बॉल वरती सर्व खेळ आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा. अजून तर काही नाहीये, म्हणजे हा बॉल डॉट. आता मात्र सामना पूर्णपणे फिरला. 1 बॉल आणि इथून धावा करायच्यात त्या मात्र 10 धावा. टीम नीलजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या प्लीज. यानंतर मॅच तुमची आहे. आणि ज्या फटक्याची गरज आधी होती तो फटका तेव्हा नाही आला. हे तेच क्रिकेट आहे आपल्याला पाहायला मिळतं. आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून जातोय षटकार. हेच तर क्रिकेट आहे. जेव्हा पीक जळतं तेव्हा पाऊस येतो. बॉल संपलेत आणि धावा येत आहेत. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि इथून चेस गेम RR इन्फ्रा वडवली संघानं बाजी मारली आहे. लगेचच कॅप्टन या टॉस साठी टीम योगेश पाटील ऑल इंडियर प्लीज लगेच जायचंय बॉल आणायला. योगेश पाटील आता फोन फिरवतील. त्यांनी जागा बरोबर शोधली आहे. त्यांना माहिती आहे तिथे बॉल येत नाही, तिथे ते बसलेत. टीम उंबारडे 12व्या खेळाडू यायचं आहे. मेडल घेऊन जायचं. टीम सापाडे. टीम सापाडे आणि टीम वडवलीचे 12th मॅन या लगेच. तर 12th मॅन या सापाडे संघाचे.